पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने हे स्वर्गीय पित्या, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो प्रभू। तुम्हाला माहित आहे आम्हाला काय हवं आहे। आम्ही सर्व इकडे आले आहोत तुमच्या सोबत इकडे वेळ घालवण्यासाठी आणि धन्यवाद देतो प्रभू। जे काय आम्ही शिकणार आहोत तुम्हाला माहित आहे की आम्हाला काय हवं आहे आणि त्याच हिशोबाने प्रभू तुम्ही आम्हाला देत आहोत। प्रभू मी धन्यवाद देते की तुम्ही अभिषेक केला आहे, मलाच नाही पण आम्हाला सर्वांना। आणि प्रभू जशी आमची भूक आहे, जशी आमची गरज आहे त्याच मापाने तुम्ही आम्हाला देत आहोत प्रभू। आणि प्रभू धन्यवाद देतो की तुम्ही हृदय आमचं तयार केलेलं आहे आणि बीज सुद्धा प्रभू तुम्हीच घालत आहात आमच्या हृदयात। कारण प्रभू तुम्ही सुद्धा त्या शेतकऱ्याप्रमाणे आहात ज्यांची इच्छा आहे की आमच्या जीवनात 30 किंवा 60 नाही परंतु 100 पटीने आम्हाला पेरणी भेटावे प्रभू, लागवड भेटावे म्हणून। प्रभू धन्यवाद देते की आज सकाळपासून जे आम्ही शिकत आहोत आम्हाला उत्तर भेटलेलं आहे आमच्या प्रश्नांचं। आणि आता सुद्धा प्रभू जे काही प्रश्न आहे त्याचे उत्तर तुम्ही आम्हाला देत आहात। धन्यवाद प्रभू सर्व गोष्टींसाठी। ही प्रार्थना आम्ही करतो प्रभू येशूच्या नावाने, आमेन आमेन आणि आमेन। पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने धन्यवाद येशू, जय येशू। तर सकाळपासून काय शिकत होतो आम्ही, काय ऐकलं तुम्ही? मेंढराच्या आणि मेंढपाळाच्या बाबतीत। हालेलुया हालेलुया। तर हा मेंढपाळ कोण आहे? कोण आहे? आणि मेंढर कोण आहे? तर आपण रोज कुणाच्या पाठीमागे पळायला पाहिजे? प्रचारकाच्या का मेंढपाळाच्या? हालेलुया। पण आपण कोणाच्या पाठीमागे पळतो? आता पण आम्ही ब्रेक मध्ये पुष्कळ जणांची बोलत होतो आणि त्यांना सांगितलं वसईला या कारण तिकडे सुद्धा रिट्रीट आहे। तर किती जणांनी सांगितलं हा म्हणून येणार म्हणून? कोणाचे हात वर नाही गेले का? कारण आम्ही कोणाच्या पाठीमागे पळतो? शैतानाच्या नाही, आमच्या रोजच्या गरजा आहेत त्याच्या पाठीमागे पळतो। बरोबर आहे की नाही? पण मत्तीचा सुसमाचार काय सांगते बघूया, आपण जाऊया 6 आणि 33 ला काय सांगतात? 33। हालेलुया हालेलुया। तर तुम्ही पहिल्याने सर्वात शेवटी पहिल्याने देवाचे राज्य मच्छी मासली हा मासली देवाचे राज्य मासली। हालेलुया हालेलुया। तर आम्ही कशा पाठीमागे पळतो? त्याच्या आधी मासलीच्या पाठी, बरोबर? हालेलुया। तर आमची सर्वात आधी आम्ही निवडतो? आमच्या जीवनात जी गरज आहे बरोबर त्याच्या मागे पळतो की नाही? हालेलुया हालेलुया। तर इकडे प्रभू येशू आपल्याला काय सांगत आहे? कोणाच्या पाठीमागे पळायचंय आपल्याला? आणि आम्ही कोणा मागे पळतो? कोणी सांगितलं? हालेलुया। मला वाटलं हालेलुया
सकाळपासून तोच सांगत आहे, मग मला वाटलं तोच बोलत आहे म्हणून. हालेलुया, हालेलुया. वाचा. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा. पण आपण कशा पाठीमागे पळतो? आपल्या गरजा, दिवसाच्या ज्या गरजा आहेत फक्त त्याच्या पाठीमागे. तुम्हाला माहित आहे, दर एक दिवशी आपल्या पुढे चॉईसेसला काय सांगणार? निवड करायची आहे आपल्याला. दर दिवशी आपल्या जीवनात आपल्याला निवड करायची आहे. हालेलुया. आज आम्ही सुद्धा इकडे आलो आहोत, आम्हाला सुद्धा निवड करायची होती, तुम्हाला सुद्धा निवड करायची होती, बरोबर? तर आज तुम्ही कसली निवड केली? कोणाची निवड केली? परमेश्वराची. हालेलुया. सकाळपासून काही काम केलं काय? इकडेच बसून होतं, पण पोट भरलं की नाही? भरलं ना सगळ्यांचं पोट? तुम्ही काम केलं काय? नाही. तसंच प्रभू सांगतात, तुम्हाला रोज काय करायचं आहे? कसलं निवड करायचं आहे? ते फक्त आजच्या दिवसासाठी? रोज. पण असं नाही की आपलं कामधंदा सोडायचं आहे म्हणून. पण तुम्हाला प्रभू सांगतात की नेहमी निवड असते आपल्याला करायची. आणि निवड काय करायची आहे? कसली निवड करायची आपल्याला? सर्वात आधी प्रभूच्या राज्याची करायची आहे. आम्हाला सुद्धा खूप वेळा, आता या वर्षी तर आम्ही एक गोल सांगतात ना, एक लक्ष्य ठरवलेलं आम्ही, की गेल्या वर्षी आम्ही गेलो त्याच्याही अधिक आपण या वर्षी जाऊया म्हणून. बाहेर प्रवचन, आम्ही फिरायला नाही, नाहीतर तुम्हाला वाटेल आम्ही दोघं फिरायला जातो. आणि असं नाही की आम्हाला दोघींना काम धंदे नाही आहेत म्हणून. आमचं सुद्धा कुटुंब आहे, माझा पण व्यवसाय आहे, यांचा पण व्यवसाय आहे. हालेलुया, हालेलुया. पण सगळं काही टाकून आम्ही जातो. आणि आमच्या घरी सगळं बायाच आहेत. मुली, आमच्या 3 मुली आहेत आणि माझी सासू, त्यांना आम्ही टाकून आम्ही जातो. हालेलुया. काय टाकून म्हणजे ठेवून, म्हणजे घरी तसं टाकून नाही. हा एक त्यांचं सोडून, तुझं माझ्या बरोबर येतात ना तुम्ही. हालेलुया, हालेलुया. दादा मी क्या बोला? अच्छा, हालेलुया, हालेलुया. एक वेळ असं होतं की आम्हा दोघांना सुद्धा निवड करायची होती आणि आमची परिस्थिती सुद्धा खूप बिकट होती. कारण आमच्या पाठीमागे सुद्धा डेव्हलपर आहे, खूप मोठा डेव्हलपर आहे. कारण त्याच्याबरोबर एक राजनीतिज्ञ आहे, तो सुद्धा म्हणजे त्याचा तो पार्टनर आहे, मंत्री आहे. तो होता, तो आधी, आता आहे पॉलिटिक्स मध्ये, राजनीतीमध्ये आता सुद्धा आहे. आणि एवढं भयंकर आहे की रात्री अपरात्री सुद्धा तुम्हाला उचलून घेऊन कुठे तुम्हाला मारून टाकेल, तुमचं नामोनिशाण नाही राहणार. तसलं एवढं भयंकर राजनीतिज्ञ होता, आहे अजून, पण आता त्याची परिस्थिती खूप वाईट झालेली आहे. हालेलुया. पण माझ्या परमेश्वरापेक्षा मोठा नाही आहे तो, माझ्या परमेश्वरापेक्षाही खूपच खाली आहे. हालेलुया, हालेलुया. पण त्यावेळी सुद्धा आम्हाला नोटीस भेटायचे, आमच्या जाग्यावर तो सर्वे, इल्लीगल सांगतात ना, इल्लीगल सर्वे करायला यायचा, माणसांना पाठवायचा. आणि आम्ही, भीती असायची, पण ते सुद्धा आम्ही सगळं सोडून आम्ही जायचो प्रचार करायला. का? कारण एका वेळेला जेव्हा आज आम्ही ऐकलं ना मेंढर, आम्ही सुद्धा तसेच होते. आता माझी जर मी सांगू गवाई, मी सुद्धा लहानपणापासून असा अनुभव केलेला, मला असं वाटायचं की माझ्या घरी मला प्रेम जास्त भेटत नाही. हालेलुया, हालेलुया. जय येशू. दिसायला सुद्धा मी वेगळीच दिसायची आणि माझ्या मोठ्या दोन्ही बहिणींपेक्षा, म्हणजे असं माझ्या वडिलांना वाटायचं की मला एक मुलगा तरी व्हायला पाहिजे. आणि तिसरी सुद्धा त्यांना काय झाली? मुलगी.
तर असं मला नेहमी अनुभव, असं नाही की मला प्रेम नाही करायचे, पण मला सुद्धा ते अनुभव व्हायचं की मला प्रेम जास्त भेटत नाही. हालेलुया, जय येशू. आणि जेव्हा जेव्हा म्हणजे नातेवाईकात सुद्धा गेले तर नेहमी असं, किंवा इव्हन शेजारी सुद्धा आले तर सांगायचे अरे ही वेगळी दिसते, ही वेगळी आहे. तर असं ऐकून ऐकून काय होतं, काय होतं, राग नाही म्हणजे तुम्ही जास्त काय लाजरेपणा येतो की नाही. आणि मी नेहमी लपायची आणि असं झालं की बोलायचं सुद्धा माझं कमी झालेलं आणि मी कोणाशी जास्त नाही बोलायची. हालेलुया. आणि मला रिजेक्शन सांगतात ना, रिजेक्शनला काय सांगणार, नकारपणा, हा नकारणे. असं वाटायचं की मला कोणी, सगळेजण मला नकारतात. हालेलुया, हालेलुया. अशा वातावरणात मी मोठी झाली. आणि असं नाही की माझे आई वडील माझं प्रेम नाही करायचे, परंतु मला असा अनुभव व्हायचा आतल्या आत की मला जास्त प्रेम नाही भेटत म्हणून. हालेलुया. असं करता करता मला जास्त करून एक सेल्फ टॉकिंग सारखं म्हणतात ना, स्वतःशी बोलायची ती सवय सुरू झाली. आणि मी स्वतःची बोलायची, कोणी काय सांगितलं तर ती म्हणजे मी स्वतःशी बोलायची, हे माणसाने असं का बोललं, आणि ती सवय झालेली मला. हालेलुया. असं करता करता म्हणजे आता सेल्फ टॉकिंग म्हणजे काय, जे काही दुसरे काय बोलतात नकारात्मक, तेच तुम्ही काय करणार, नेहमी 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 आपल्याशी बोलत राहणार आणि आपल्याशीच सवाल करत राहणार. हे असं का केलं, त्या माणसाने का बोललं, असं करून कर तुमचं मनस्थिती काय होणार, सगळं नकारात्मक होणार. हालेलुया. तर तशा परिस्थितीतून मी मोठी झाली. घरी बायबल वाचायला मम्मी सांगायची वाचा करून, वाचायची पण काही समजायचं नाही, फक्त ती सांगते म्हणून वाचायची. असं करता करता असं झालं की मी 12वीत पोचली तेव्हा आई सुद्धा वारली. आणि अजून मी जास्त हे रिजेक्शन जे आहे ना, हे जास्त अनुभव करायला लागली. कारण माझे वडील सुद्धा असे असायचे की जास्त नाही बोलायचे, त्यांना राग सुद्धा जास्त यायचा, जरा चूक झाली तर ते ओरडायचे, असं त्यांची सवय. तर अशा वातावरणात मोठी झाली. मग माझ्या बहिणींचं लग्न झालं, काही वर्षांनी माझं सुद्धा लग्न झालं. आणि लग्न होऊन मी या घरात आली. कधी मी पोलीसचा दरवाजा नाही, म्हणजे पोलीस स्टेशन नाही पाहिलं, इकडे येऊन हे सगळं म्हणजे सगळं सुरुवात झाली. हालेलुया, हालेलुया. इकडे आली तर इकडे बघितलं माझे मिस्टर सुद्धा काय आहे, डिप्रेस केस आहे. हालेलुया, हालेलुया. तर हे काय करायचे, ते औषध खायचे. आणि त्यांना ऍक्च्युली इवन मोशनसाठी, मोशन समजतं ना, त्यांना तिकडे जायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा ते काय करायचे, त्याच्यासाठी सुद्धा ते औषधं खायचे. तेवढी त्यांची परिस्थिती खराब होती. आमच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा ते जॉन्डिस मध्ये उभे होते. हा जॉन्डिस म्हणजे काय, कावीळ होते त्यांना. म्हणजे लग्नाच्या आधी त्यांना 2दा जॉन्डिस झालेला, आधी 3दा जॉन्डिस झालेला, आणि टायफॉइड आणि मलेरिया सुद्धा झालेलं. तर समजा तुम्ही असे नाही की, म्हणजे आता कशी बॉडी तशीच होती, फक्त पोट नव्हतं तेव्हा. हालेलुया. याच्यापेक्षा चांगले मसल्स होते. मी आता जशी आहे तशीच होती तेव्हा सुद्धा. हालेलुया. तर तुम्ही समजा लग्नाच्या दिवशी सुद्धा कसे उभे होते, कावळ्यात उभे होते. हालेलुया. तर आम्हाला म्हणजे अशा परिस्थितीत मला वाटलं चल इथून मी इकडे आली तर इकडे तरी चांगली परिस्थिती भेटेल, पण इकडे पण आली तर इकडे बघितलं तर यांचे सुद्धा प्रॉपर्टीचे मॅटर सुरू आहेत. आणि शेजारी कोणी बोलत नाही, म्हणजे आणि त्यांचे जे हे होते भाडोत्री जे होते ते सुद्धा बापरे, एक से बढ़कर एक सांगतात ना, खतरनाक भांडण करण्यासाठी. हालेलुया. आणि मी अशी होती की घराच्या कधी बाहेर पडायची नाही, कोणाशी जास्त बोलायचं नाही. आणि इकडे बघितलं तर इकडे सुद्धा त्याच्यापेक्षाही जास्त मॅटर आहे. हालेलुया. असं करता करता ते इस्रायलला गेले.
आणि मी ऍक्च्युली तेव्हा प्रार्थना केली, कारण यांना सवय काय होती, सगळे मित्र होते, यांना शेअर मार्केटमध्ये होते, तर चांगली इन्कम होती, साईड इन्कम, पगार यायचा पण साईड इन्कम जास्त होती. तर काय सवय होती, मित्रांना रोज पार्टी द्यायची. घरी आले 10 वाजता, रात्री सकाळी 8 वाजता जायचे, रात्री यायचे 10 वाजता. आणि त्याच्यानंतर जायचे कुठे, मित्रांना भेटायला. आणि त्यांना स्वतः नाही पियायचे जास्त, पण त्यांना एवढे मोठी मोठी केस काय करायचे, बियर द्यायचे. तर कुठे बघितलं तिकडे सगळे हाय लिंटन, हाय लिंटन. मी पण सांगायचे एवढे मित्र आहेत. तेव्हा मला माहित नव्हतं की सगळ्यांना काय देतो हा. हालेलुया, हालेलुया, जय येशू. असं करता करता मी रडायची रात्री आणि सांगायची. ऍक्च्युली एक चांगलं होतं की मला हबाकुक 2:2 जे आहे, 2 अध्याय 2 दुसरा आणि तिसरा, हे मला माहित नाही की आपल्याला दर्शन बनवायचं आहे. परंतु पवित्र आत्म्याने जसं शिकवलं तसं मी एक दर्शन बनवून मी प्रार्थना केली होती लग्नाच्या आधी, की प्रभू मला असा असा पाहिजे लाईफ पार्टनर, जोडीदार. आणि तसंच भेटला. पण एवढं एक पॉइंट फक्त चुकीचं होतं, एक पॉइंट फक्त चुकीचं झाला की ते प्रार्थनेत बिलकुल नव्हतं. आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा मला माहित पडलं की याने कधी बायबल सुद्धा पाहिलं नाही, हात लावायचं सोडं बायबल सुद्धा कधी पाहिलं नाही. आणि मी जेव्हा ह्यांची सवय बघितली, मी रडायला लागली. रोज रात्री रडायची, मी झोपायला जाते ना, हे तर नसायचे. आणि मी सांगायचे प्रभू जे जसं काय मला पाहिजे, मी दर्शन बनवलंय ना तसा नवरा दिलाय, पण हा एक पॉइंट आहे ना इकडे, हे वचनात नाही आहे. तर तुम्ही त्याला कसं पण करून वचनात आणा. आणि ही जी वाईट गोष्ट आहे ना यांच्यामध्ये, मित्र आहेत हे, यांच्यापासून तुम्ही सुटका द्या. असं झालं की पहिल्या महिन्यातून मी गरोदर राहिली आणि 8 महिने झाले तितक्यात यांची नोकरी, त्यावेळेला स्टॉक मार्केट आहे ना क्रॅश झालं आणि यांची नोकरी सुद्धा गेली. आता हे घरी आहे. मी तर मजेत होती, मला काही फरक नाही पडलं, कारण मला काय. आणि हे रडायचे, ऑलरेडी काय आहे, डिप्रेस्ड केस आहे, आणि रडायला लागले. आणि मी हसते. नेहमी सहानुभूती म्हणजे पाहिजे तर इकडे खांद्यावर डोकं ठेवून रडायचे आणि मला हसायला येतं. मला वाटायचं काय रडतात करून. हालेलुया, हालेलुया. कारण यांना एकतर नोकरी नाही आणि आजूबाजूला जे आहेत शेजारी म्हणजे ते आपले भाडोत्री, ते सुद्धा यांच्या खिलाफ गेलेले आहेत. यांना मारायचं प्लॅनिंग आहे आणि काय काय त्यांचं प्लॅनिंग आहे, सोसायटी बनवलेली आहे, सगळं काय आहे, सगळं यांच्या खिलाफ म्हणजे येत होतं. तर यांना सगळं विरोध होतं, तर यांना रडायला यायचं. आणि आता असं झालं की हे येऊन माझ्याकडे येऊन बोलायचं आणि त्यांना रडायला यायचं आणि मला यायचं हसायला. मला वाटायचं हे काय एवढं यांना म्हणजे रडायला येतं असल्या सगळ्या गोष्टींमध्ये. मग नंतर असं झालं की यांची एक आत्या आहे, ती यांना भेटली. तर त्यांनी सांगितलं इस्रायलमध्ये चांगली नोकरी म्हणजे तिकडे चांगली चांगली नोकरी भेटते, तर तिकडे जा. आता तिकडे पासपोर्ट वगैरे सगळं केलं, सगळं काही झालं. विजा म्हणजे विजा नाही, इलिगली गेले आणि तिकडे ते कामाला लागले. ते पण खूप कष्टाने, म्हणजे ऑड जॉब्स केले सगळे. कुठे गार्डनिंग, आधी चांगली नोकरी नाही भेटली तर कुठे गार्डनिंग केलं, पेशंट्सला बघायचं, हॉटेलमध्ये, असं काय काय असं छोटं मोठं करून मग नंतर त्यांना एक चांगली नोकरी भेटली. 2-2.5-3 वर्ष तिकडे त्यांनी काढले. पण मी एक सांगते, परमेश्वराला मी धन्यवाद देते. का मी सांगते की प्रभूने त्यांना इथून काढलं आणि कुठे घेऊन गेले, इस्रायलला. कशाला? इथे जी मी प्रार्थना केली होती ना की यांना यांचे वाईट मित्र आहेत त्यांच्यापासून तुम्ही सुटका द्या. आणि तिकडे गेल्यानंतर जेव्हा आमच्या जीवनात इकडे खूप म्हणजे सांगतो वादळ यायला लागलं, तेव्हा एक सुद्धा मित्र आम्हाला मदत करायला, फक्त एक आला, बाकी सगळं कुठे पळायला काय माहित नाही. तेव्हा त्यांना समजलं इतक्या मित्रांसाठी मी केलं, कोणीच माझ्या मदतीला नाही आलं. हालेलुया, हालेलुया. पण एक सांगते की वेळेवर आम्हा दोघींना परमेश्वराने आपलं वचन दिलं. आज आपण शिकलो ना
परमेश्वर कोण, येशू कोण आहे? आपला मेंढपाळ आहे. हालेलुया. आणि तो काय करतो? आता यांना सुद्धा नकारल्यासारखं वाटत होतं, मला सुद्धा नकारल्यासारखं वाटत होतं आपल्या परिवारमध्ये. हालेलुया. पण त्यावेळेला कोण आला आमच्या जीवनात? प्रभू येशू आला. आणि प्रभू येशूचं वचन आम्हाला वेळेवर भेटलं. सगळ्यांना प्रभू देतो वचन, कोणा नाही तर कोणाच्या तोंडातून तुम्हाला सर्वांना वचन भेटतं. हालेलुया. आणि ते आहे ते दूध. दूध सगळ्यांना भेटत आहे, पण दूध घ्यायला रेडी आहेत का तुम्ही? कधी कधी आपण बघतो ना, काय लहान बाळ जेव्हा जन्माला येतो, काय काय बाळ घ्यायला पण ऐकत नाही, तर त्यांना जबरदस्तीने द्यावं लागतं. काही लोक खूप कमजोर असतात, त्यांना घ्यायची क्षमता नसते, तर त्यांना काय करतात? त्यांना ती नर्स असते, ती काय करते? ती पाजवते. हालेलुया. हालेलुया. तर आपल्या सर्वांच्या जीवनात आमची कधी कधी परिस्थिती अशी असते की आपल्याला ते दूध घ्यायचे आमच्यात क्षमता नसते, परंतु परमेश्वर त्यावेळेला सुद्धा मेंढपाळ पाठवतो की नाही आपल्या जीवनात? पाठवतो की नाही? तर सर्वांना संधी दिलेली आहे परमेश्वराने, त्यांचं जे आत्मिक दूध आहे ते घेण्यासाठी. पण आम्ही घेतो का? आठवड्यातून एकदा, वर्षातून एकदा, केव्हा घेतो? केव्हा घेतो? काय झालं? कोणाचा आवाजच येत नाही. संडेला पण नाही जात? मग आवाज का नाही येत? हा हा, इथे तर दररोज असते ना. दादा गणेश घेता की नाही? रोज 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 दूध पाजता की नाही तुम्ही? हा, तर पितात की नाही? तर जीवनात तुमच्या बदल आहे की नाही? आहे ना. हालेलुया. हालेलुया. तर मी तेच तुम्हाला सांगत होते, आमची गवाही. आम्ही वचनात आल्यानंतर ऍक्च्युली 2005 मध्ये एक बहीण माझ्या दुकानात आली. ते ब्रदर जॉन्सनची आम्हाला ओळख नव्हती, आणि आमच्या जीवनात तेव्हा तो डेव्हलपर आहे तेव्हाच आलेला, आणि तो आमच्या जीवनात खूप काही वाईट करत होता. आणि यांच्यावर ते 2006 मध्ये नॉन अवेलेबल झालं. त्याच्या आधी ही बहीण आली आणि तिने मला ते एक सफेद पुस्तक, तुम्हाला माहित आहे ना, आहे की नाही? तर ती आली आणि ती अशी सतत आली माझ्या दुकानात, आणि तिने मला तो पुस्तक दिला. आणि जेव्हा मी उघडला आणि ते वाचायला लागली, मला सांगतो ना, जेव्हा आपल्याला भूक असते तेव्हा काय करतो आपण? जितकं होतं तितकं आपण घेतो. तर माझे डोळे तिथून मी काढायलाच नाही होत. मी जितकं आहे तितकं असं वाटतं दिवसभर रात्रभर ते वाचत जाऊ. हालेलुया. का? कारण माझं जे आत्मा आहे ते भुकेलं होतं. हालेलुया. हालेलुया. आणि मी रोज ते वाचायला लागले. आणि असं झालं एक दिवस की आमच्या इकडे ते डेव्हलपरने मीटिंग बोलवली. माझे मिस्टर सुद्धा गेले त्या मीटिंगला, आणि त्यांच्यामध्ये खूप म्हणजे बोलणं झालं. आणि असं झालं की हे त्यांच्या खिलाफ गेले, आणि 2-3 दिवसांनी त्यांनी काय केलं? नॉन बेलेबल वॉरंट यांच्यावर काढलं. आम्हाला माहित नव्हतं तेव्हा. रात्री झोपलो आम्ही, आणि तेव्हा मला वाटतं पहाटे 2-3 वाजता दरवाजा कोणतरी ठोकत आहे. तर मला म्हणजे डोळे उघडले, मी सांगायला यांना उठवलं आणि सांगितलं असं वाटतं कोणतरी दरवाज्यावर आहे. तर यांना अनुमान बरोबर लावलं. यांनी सांगितलं मला वाटतं पोलीस आहे, दरवाजा उघडू नकोस. तितक्यात माझी सासू बेडरूम मध्ये होती, ती उठली आणि ती जाऊन तिने दरवाजा उघडला. म्हणजे देवाचाच आभार की ग्रिलचा दरवाजा होता आमचा. तर तेव्हा बघितला की तिकडे पोलीस आहे. हालेलुया. आणि एक बरं आहे की आमच्या इकडे अजून एक दरवाजा आहे बाहेर जाण्यासाठी. तर तितक्यात माझे मिस्टर त्यांनी काय केलं, त्यांनी ते बनियन घातलेलं आणि शॉर्ट्स घातलं होतं, त्याच्यातच चप्पल न घालता ते तिथून सटकले. हालेलुया. आणि हवालदार, आम्ही दरवाजा लावतच होती तितक्यात तर हवालदार तिथून या बाजूला आला. हालेलुया. आणि मग सांगायला लागला, अरे वाटतं
हा पळून गेला इथून. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच्यानंतर यांना कुठे अंडरग्राऊंड राहावं लागलं. घरी तर मला वाटतं 5 का 6 महिने त्यांना घरीच नाही आले, ते त्यांना लपून राहावं लागलं. हालेलुया. कारण जर त्या रात्री हवालदार पोलीसच्या हातात पडले असते तर मला नाही वाटत ते जीवन सुद्धा असते. हालेलुया, हालेलुया. कारण तुम्हाला माहित आहे की एकदा पोलीसच्या हातात पडले तर काय होणार म्हणून. 6 महिन्यानंतर जो सीएम आहे, सीएमचा जो पर्सनल सेक्रेटरी, पर्सनल असिस्टंट आहे, त्याच्याबरोबर यांची मीटिंग ठेवली आणि त्यांनी ते बेलसाठी त्यांनी अप्रूव्ह केलं. आणि त्यांनी यांना वॉर्निंग दिलं आणि सांगितलं की जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तुम्ही तुमची प्रॉपर्टी सोडा आणि तिथून फॅमिलीला तुमच्या घेऊन निघून जा. हालेलुया. तेव्हा आम्ही तेवढे वचनामध्ये आलो नव्हतो. आणि मी नेहमी यांना सांगायची त्याच्यानंतर की चल आपण जाऊया ब्रदर जॉन्सनच्या मीटिंगला. कधी पाहिलं नव्हतं तर हे नेहमी सांगायचे नाही माझं हे काम आहे ते काम आहे, असं करून नेहमी काही ना काही करून टाळायचे. हा. आणि हे टाबोरला मी टाबोरला जातो म्हणून असं मला सांगायचे. मग एकदा असं झालं, संधी आली की एप्रिलमध्ये 2006च्या एप्रिलमध्ये आम्ही गेलो आणि ती आमची पहिली मीटिंग होती. मी गरोदर सुद्धा होती तेव्हा दुसऱ्या मुलीसाठी. तेव्हा पहिल्या वेळेस गेली तर मला अभिषेक भेटला आणि यांना सुद्धा ते जे आहे जेव्हा ऐकलं वचन त्यांना खूप आवडलं. आणि त्याच्यानंतर आमचं मग रेग्युलर झालं वचन, म्हणजे प्रेयर मीटिंगला जाण्याचं त्याच्यासाठी. हालेलुया. तर आम्ही प्रेयरला जायला लागले. असं नाही की आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. हालेलुया. उलट आमचे प्रॉब्लेम वाढतच गेले. हालेलुया. कारण खूप लोकांना असं वाटतं की एकदा आपण प्रेयर मीटिंगला गेलो की आपलं सर्व काय काय चांगलं होतं. हालेलुया, हालेलुया. जय येशू, जय येशू. पण आमच्या जीवनात आम्ही बघितलं की दिवसांदिवस आमची प्रॉब्लेम जे आहे ते वाढत गेले. हालेलुया. पण जितके वाढत गेले आम्ही काय करायला लागलो तितकंच आम्ही जास्त वचनात आलो. हालेलुया. तितकं आम्ही संगती बसून आमच्या मुलांबरोबर आम्ही बसून आम्ही वचन सांगायला लागलो, वचनाची घोषणा सुद्धा करायला लागलो. हालेलुया, हालेलुया. जय येशू. आणि जे दूध आम्हाला भेटलं मेंढपाळाकडून ते दूध पिऊन 2012 पासून आम्ही स्वतःची बायबल क्लास सुरू केली. ते सुद्धा ब्रदरनीच आम्हाला सांगितलं तुम्ही तुमची बायबल क्लास सुरू करा. तर एक क्लास पासून आम्ही 5-6 ठिकाणी आम्ही सुरू केली. बोरवलीमध्ये, मालाड, खार, चकाला और किधर अजून 1-2 ठिकाणी आम्ही, चकालामध्ये सुद्धा 2 ठिकाणी आम्ही सुरू केले, सांताक्रूज मध्ये. असे 5-6 ठिकाणी आम्ही बायबल क्लास सुरू केली. आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर सुद्धा जायला लागलो. तर रोजच्या दिवसात आता तुम्ही सांगणार तुमच्या जीवनात एवढं प्रॉब्लेम आहे तर तुम्ही असं कसं सोडून सगळं बाहेर गेला, असं कसं तुम्ही, म्हणजे तुम्ही आधी तुमच्या फॅमिलीकडे बघायला पाहिजे होतं. बरोबर. आमच्याकडे चॉईस होतं की नाही, होतं की नाही. आणि आमची समस्या जास्त मोठी आहे का तुमची मोठी आहे? हा. हालेलुया. तुमची समस्या काय आहे? मच्छी. हालेलुया. आणि आमची समस्या काय होती? तो डेव्हलपर आमच्या पाठीमागे होता. हालेलुया. आणि ते सुद्धा मारायला. मला लक्षात आहे एकदा तर ते लोक इल्लीगल सर्वे करायला आले होते तेव्हा माझे मिस्टर एकटेच होते आणि ती लोक 20 का 30 लोक होती, गुंडा होते त्याचे. आणि पोलीस सुद्धा लांबून बघत आहे पण पोलीस मदतीला येत नाही. तर हे एकटे उभे राहिले आणि यांनी सांगितलं मी तुम्हाला सर्वे करायला नाही देणार. आणि ती लोक याला मारायला आले. हालेलुया, हालेलुया. पण त्या दिवशी सुद्धा प्रभूने यांना वाचवलं. हालेलुया. काही सुद्धा झालं नाही यांना, काही सुद्धा झालं नाही यांना. हालेलुया, हालेलुया. जय येशू. ऍक्च्युली मोठी गवाही आहे पण मी ते खूप डिटेल मध्ये जात नाही.
हालेलुया, जय येशू. पण मी तुम्हाला सांगते की जेव्हा मेंढपाळ आमच्या जीवनात आला, त्या मेंढपाळाने आम्हाला दूध पाजलं. आणि जेव्हा त्याने आम्हाला दूध पाजलं तेव्हा आम्ही आमच्या समस्याकडे नाही बघितलं. समस्या दिसत होती आम्हाला आणि ती भयंकर होती. आणि असं कोणी तुम्ही बघणार का आपल्या पोरांना, लहान पोरांना सोडून घरी बाहेर प्रचार करायला जाणार का? कामासाठी जाणार, पण प्रचार करण्यासाठी जाणार काय? आणि आमच्या घरी तिन्ही पण मुलीच आहेत, असं नाही की मुलगा आहे, तिन्ही पण मुलीच आहे. आणि शेजारी जे आहेत ते सुद्धा आमच्या बरोबर चांगल्या रीतीने बोलत नाही. तर असल्या वातावरणात सोडून जायला सोपं आहे का? आहे का? नाही. हालेलुया. आणि अशाच परिस्थितीमध्ये आम्हाला खूप वेळा नोटीस सुद्धा आली आहे की 48 तासात तुमची रूम तोडणार. तरी पण असल्या परिस्थितीत आम्ही सगळं काही टाकून आम्ही गेलो आहोत. कारण दरवेळा आम्हाला एक चॉईस होती, एक निवड होती, प्रभूला निवडायचं का जे प्रभूने दिलेलं आहे आम्हाला ते निवडायचं. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा शेवट, मला वाटतं आता ऑलमोस्ट 2 वर्ष व्हायला आली, नोव्हेंबरला 2 वर्षापूर्वी आम्हाला त्यांनी नोटीस पाठवलं की आम्हाला पुढे, त्याच्या पुढे त्याला जबाबच द्यायला काय नव्हतं. तर त्यावेळेला त्या रात्री आम्ही निर्णय घेतला, आम्ही संगती बसलो आणि आम्ही सांगितलं, प्रभू काहीही झालं तरी आम्ही तुमचा पाठला करायचं सोडणार नाही, तुमच्या पाठीमागेच येणार, आम्हाला भेटलं काही नाही भेटलं तरी. हालेलुया, हालेलुया. परंतु परमेश्वर, मी सांगते ना, एवढं चांगलं आहे, एवढं प्रेमळ आहे. आम्ही ही प्रार्थना केली आणि आम्ही रात्री झोपलो. दुसऱ्या दिवशी त्यांनी असल्या माणसाला पाठवलं ज्यांनी आमची मीटिंग त्या डेव्हलपर बरोबर ठेवली, म्हणजे त्याच्या मॅनेजर बरोबर, जो मॅनेज करतो ते प्रोजेक्ट. हालेलुया. आता हातात सर्व त्याच्या आहे, आम्हाला द्यायचं की नाही. अशा परिस्थितीत तो बोलवणार काय आम्हाला? कोणी बोलवणार काय? कारण आम्ही तर, आमचं तर सगळं काही लॉस झालंच आहे. पण असल्या परिस्थितीत, आणि हायकोर्ट मधून आम्हाला ऑर्डर सुद्धा आलेली आहे की जे आमचे रूम आमच्या विरुद्ध आहे आणि आम्हाला रूम सुद्धा भेटणार नाही आमचे, तसं आलेलं आहे ऑर्डर. आणि आम्ही काही ऍक्शन घेऊ नाही शकत, पूर्ण लाचार. पण असल्या परिस्थितीत सुद्धा परमेश्वराने अशा माणसाला पाठवलं ज्यांनी आमची मीटिंग त्या मॅनेजर बरोबर ठेवली. आणि जे आमचं जे काय आहे, जर आम्ही गेलो असतो SRA मध्ये ते लीगल करायला, एक रूम साठी आम्हाला 15-15 लाख घालावे लागले असते. हालेलुया, हालेलुया. तर अशा आमचे 5 का 6 रूम आहेत. तर तुम्ही सगळ्यांचे आता कॅल्क्युलेशन चालू झाले, मला माहित आहे. हालेलुया. हा, आमचं स्वतःचे मी सांगते, आणि जे आम्ही आमच्या भाडोत्र्यांना दिलेले ते वेगळे रूम आहेत. तर समजा तुम्ही, आम्हाला किती लाखांनी पैसे, तर करोडांनीच घालावे लागले असते ते आमच्या नावावर करायला. हालेलुया. आणि आम्ही तिकडे सर्वात जुने असून सुद्धा त्यांनी काय केलं, आम्हाला इलिगल केलेलं आहे. हालेलुया. पण परमेश्वराने बघितलं की आमचं मन काय आहे, आमचं हृदय काय आहे, की आम्ही ते सगळं घालून देण्यासाठी सुद्धा तयार होतो. पण आम्ही सांगितलं, प्रभू हे गेलं तरी, कारण देणारं पण तूच आहे, तूच दिलेलं आहे, आम्ही काय घेऊन तर नाही आलो आहोत, देणारं पण तूच आहे. तर असल्या परिस्थितीत सुद्धा परमेश्वराने मीटिंग ठरवली, त्या माणसाला पाठवलं ज्याने आमचं मीटिंग त्या मॅनेजर बरोबर ठेवलं, आणि जे काय आम्हाला द्यायचं होतं सर्व काही त्याने आम्हाला दिलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही टाळी वाजवतात कारण आम्हाला भेटलं म्हणून, बरोबर. पण आम्ही कशाला सांगतो माहिती आहे हे? कारण आम्ही निवड कोणाला केली, तर त्याच्यासाठी टाळी वाजवायला पाहिजे. कारण तो प्रभू आहे, प्रेमळ आहे, तो कधीच आम्हाला टाकून नाही देणार. हालेलुया, हालेलुया. देणारा पण तोच आहे, आणि जे काही दिलं आहे त्याने तो कधी घेत सुद्धा नाही. उलट तो
भरभराटीने आम्हाला देतो. पण आमचं जे मन आहे ना, आमचं जे विचार आहे ते छोटं आहे. तुम्ही एकदा करून तरी बघा ना. डेअरिंग ऍक्च्युली मी तुम्हाला ह्याच्यासाठी गट्स हवे आहेत. निवड करायचं असेल ना परमेश्वराला, ह्याच्यासाठी सुद्धा हिम्मत पाहिजे आपल्याला. सगळं काही टाकून त्याच्या पाठीमागे जायला. आज आम्ही जी निवड केली आहे ना, मला आश्चर्यचकित वाटत सुद्धा नाही आहे. कारण आम्हाला माहित होतं तेव्हा सुद्धा की प्रभू, आम्ही जर कधी कधी आम्ही सुद्धा रॉंग निवड करतो, चुकीचं निवड करतो, त्यावेळेला सुद्धा प्रभू आम्हाला सोडत नाही. तर या वेळेला का सोडणार? हालेलुया. पण आम्ही नेहमी काय करतो माहित आहे? आम्ही फक्त आपल्या स्वार्थाचं बघतो. हो की नाही? हो की नाही? आधी आम्ही बघतो की माझा फायदा काय होणार, माझा किती फायदा होणार. बरोबर? हो की नाही? सगळ्यांचा आवाज का नाही? हालेलुया, हालेलुया, जय येशू. कारण आमच्या जीवनात ना जे काय आम्ही स्टेप्स घेतो ना, आम्ही तेव्हा विचार करतो ह्याच्यात माझा काय फायदा होणार आणि मला किती फायदा होणार. हालेलुया, हालेलुया. आम्ही कधीही आपला फायदा बघितलाच नाही. हालेलुया. अशी वेळ सुद्धा आली, आमची मोठी मुलगी सुद्धा ना आमच्या हातातून जाणार होती. आणि मी सांगते ना, त्यावेळेला सुद्धा ब्रदर जॉन्सन आमच्या जीवनात आले. हालेलुया, हालेलुया. आणि त्यावेळेला आज तीच मुलगी जी आमच्या हातातून जाणार होती, आज तीच सांगते प्रभूच्या राज्यात प्रभू तिचा वापर करत आहेत. हालेलुया, हालेलुया, जय येशू. कारण नेहमी मी परमेश्वराला हेच सांगते की प्रभू, लहानपणापासून आम्ही आमच्या पोरांना नेहमी रिट्रीट्सला घेऊन जायचो. इव्हन ते सांगतो ना, ग्रोथ रिट्रीट्स ब्रदर ठेवायचे गोव्यामध्ये. आम्ही त्यांना 10-10 दिवसाची सुट्टी घ्यायला लावायचो. शाळेमध्ये कधी खोटं नाही लिहायचं की आम्ही कुठे लग्नाला जातो का, ती लोक आजारी आहेत. आम्ही लिहायचं कॅलेंडरमध्ये की ही लोक ग्रोथ रिट्रीटला चालले आहेत म्हणून, आणि घेऊन जायचो. तर तसंच आम्मी प्रभूला मी प्रार्थना केली नेहमी. आम्ही दोघींनी मिळून प्रार्थना केली की प्रभू, ही पोरं यांना आम्ही लहानपणापासून वचन दिलेलं आहे, आणि आता ही तुमची मुलं आहेत. तुम्ही बघा की कसं त्यांना वाटेवर आणतात. मोठ्या मुलीसाठी सुद्धा मी केली ही प्रार्थना. आणि ब्रदर आले आणि ब्रदरने तेव्हा काय केलं, तिला मिनिस्ट्रीचं काम द्यायला सुरू केलं. आणि तशाने आता आम्ही बघतो की आता ती वचनात सुद्धा आहे. परमेश्वराबरोबर तिचं सांगतो ना संबंध सुद्धा एवढं चांगलं झालेलं आहे ना, ती आता काय पण तिला निर्णय घ्यायचा आहे, ती प्रभू बरोबर बसते, ती वचन करते, प्रभू बरोबर बोलते, प्रभूला विचारते आणि त्याच्यानुसार ती निर्णय घेते. हालेलुया, हालेलुया. का आम्ही आमच्या पोरांना असं देतो का वचन लहानपणापासून? मी तर गरोदर होते तेव्हापासून मी जायची रिट्रीटला. आता सुद्धा आम्ही पोरांना सांगतो वचन ऐका, बायबल वाचा. पण आम्ही तुम्ही तुमच्या पोरांना प्रोत्साहित करता का? इकडे तुम्हाला खूप छान आहे की ब्रदर गणेश आहेत. एवढं चांगला मेंढपाळ प्रभूने तुम्हाला दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया. मला तर दिवस रात्र ते आहेत उपलब्ध तुम्हाला वचन देण्यासाठी. कधी मला नाही वाटत ते सांगत असतील की आता मला टाइम नाही आहे, आता तुम्ही फोन करू नका. कधी सांगितलं आहे का? नाही. तर तुम्हाला संधी आहे तुमच्या पोरांना घेऊन येण्यासाठी. आम्ही इकडे बघतो की जास्त पोरं नाही आहेत, सगळे मोठेच आहेत. बरोबर? हालेलुया. अच्छा, शाळेत गेलेले पण संध्याकाळी असतात. हालेलुया, हालेलुया. जे इन्व्हेस्टमेंट आम्ही केलं होतं ना लहानपणी आमच्या मुलांसाठी, आज आम्ही त्याचं फळ बघत आहोत. हालेलुया. तुम्ही सुद्धा आतापासून जे इन्व्हेस्टमेंट केलं ना, तुम्ही बघणार काही वर्षानंतर तुमची पोरं कुठून कुठे पोचतील. या प्रभूच्या राज्यात चांगलं काय करणार, सैतानाला धोपटून धोपटून काय करणार, आपल्या पायाखाली टाकणार. हालेलुया, हालेलुया. जय येशू, जय येशू. तर प्रभू येशू का आले या संसारात? का आले? का आले?
आम्हाला वाचवायला, आणि ते सुद्धा आले ना इकडे मेंढर शोधायला, हो की नाही? हो की नाही? हालेलुया, हालेलुया. आज जे ब्रदरने ते जे क्लिपिंग दाखवलं, एका मेंढराला किती झालेली बाळ? 2. हालेलुया. तर ती एकाला स्वतःकडे घेते आणि दुसऱ्याला काय करते? लात मारते. आणि असं किती जण अनुभव करतात की नाही? एका परिवारात 2, 3, 4 पोरं असतात, तर त्याच्यातलं एक तरी असा अनुभव करतं माझ्यासारखं की अरे मला प्रेम जास्त भेटत नाही. हालेलुया, हालेलुया. जय येशू, जय येशू. माझ्या परिवारात मी सर्वांच्या आधी प्रभूचं प्रेम अनुभव केलं. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की आम्हाला घरातून प्रेम नाही भेटत, तेव्हा आमची निर्भरता कशावर असायला पाहिजे? कोणावर असायला पाहिजे? प्रभू येशूच्या प्रेमावर, त्यांच्या वचनावर. आपण काय करायचं? जे दूध आहे ते आपण घ्यायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. जय येशू. तुम्ही लोक दररोज घेता की नाही दूध? दररोज घेतात की नाही? हो की नाही? तर आज आपण काय शिकलो की त्या आईच्या सुरुवातीच्या दुधाला त्याच्यामध्ये काय आहे? पोषण आहे की नाही? आणि त्याच्यामध्ये बाळाला ताकद सुद्धा भेटते की नाही? हो की नाही? बाळाला शरीरात आजार सुद्धा अनुभव होत नाही, कारण त्या दुधामध्ये इम्युनला काय सांगतात, त्याच्यामध्ये त्या बाळाचं इम्युन सिस्टम जे आहे, प्रतिरोधक ना, काय काय प्रतिकार करण्याची शक्ती कुठे आहे? त्या दुधामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. तर जेव्हा जेव्हा आपण हे प्रभूचं वचन आहे ते घेतो, हे वचन जितकं जितकं आम्ही घेतो आतमध्ये, हे वचन आपल्याला काय करतं? मजबूत बनवतं. आणि जेव्हा शैतान येतो वाईट विचार घेऊन आपल्या जीवनात, हेच जे वचन आपल्या आतमध्ये आहे ते काय करतं? आपल्याला काय करतं? हे वाईट विचार आहे त्याच्याशी लढाई करायला आपल्याला ताकद देते. हालेलुया, हालेलुया. जय येशू, जय येशू. तर प्रभू येशू, आपण जाऊया लुकाचा सुसमाचार 19 अध्याय 1 वचन पासून. प्रभू येशू आलेले कोणासाठी? पापी लोकांसाठी, बरोबर? हा 19:1 से. त्याने यरीहो प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. आगे. तेव्हा पहा जक्कै नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. काय होता तो? नाही, त्याच्या आधी काय दिलंय? टॅक्स कलेक्टर ना. Behold, there was a man named Zacchaeus, which was the chief among the publicans, and he was. तो कोण होता तो? म्हणजे म्हणजे काय? टॅक्स कलेक्टर होता. हालेलुया, हालेलुया. तर हा जो आहे टॅक्स कलेक्टर होता. तर हे जे टॅक्स कलेक्टर आहे त्यांना हे यहुदी माणसं, फरीशी लोक आहे, ती लोक त्यांच्यावर प्रेम करायचे का त्यांना नाकारायचे? का? कोणाकडून टॅक्स घ्यायचे? माणसाकडून पैसे घ्यायचे.
आणि हे जे टॅक्स जे जमा करतात ते कोणाला द्यायचे? नाही, स्वतःला नाही. ते रोमन एम्पायर आहे ना, रोमन हा रोमियो एम्पायर आहे. हा रोमी अधिकारी आहे तिकडे, ती लोक ते टॅक्स द्यायचे. आता यांना काय झालं, हे जे टॅक्स घ्यायचे तर जितकं घ्यायचं त्यांनी त्याच्यापेक्षाही जास्त घ्यायचे. आता समजा तुम्हाला इथे टॅक्स द्यायचा आहे, गणेश समजा टॅक्स कलेक्टर आहे, गणेश ब्रदर, ओके. तर त्यांना सांगितलंय की तुम्ही टॅक्स घ्या आणि तुम्ही आणून आम्हाला द्या. आता त्याला स्वतंत्रता आहे की इतकं टॅक्स आम्हाला द्यायचं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या फायद्यासाठी घेऊ शकता. तर आता त्याला हे स्वतंत्रता आहे तर तो काय करणार, वापरणार की नाही? वापरणार ना. तर तो काय करणार, जर 10 रुपये घ्यायचे तर तो काय किती घेणार, 20 का 100 घेणार? विचारणार कोण आहे का? नाहीये. तसंच हे जे टॅक्स कलेक्टर तेव्हाचे ते काय करायचे, ते जितकं त्यांना घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट ते घ्यायचे. तर जेव्हा ते हे करायचे तर काही लोक त्यांच्यावर प्रेम करायचे का त्यांना राग यायचा यांचा? हालेलुया. तर हा जो जकायुस आहे तो कोण आहे? टॅक्स कलेक्टर आहे. हालेलुया. तर त्याला बघून लोक त्यांना इज्जत देणार का त्यांना काय सांगणार, त्याला नकारणार? आता बघूया. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. आता हा जो जकायस आहे खूप उंच होता. किती नाटा होता. हालेलुया. नाटा होता. तर आता त्याने ऐकलं की येशू इकडे येणार आहे आणि याला सुद्धा काय होते, त्याला बघायचं आहे की हा येशू कोण आहे, कारण यांनी सुद्धा ऐकलेला आहे. तो म्हणून तो त्यांना बघण्यासाठी तो आता निघालेला आहे. बघूया आता पुढे. पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना कारण तो ठेंगणा होता. मग तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उमराच्या झाडावर चढला. मग कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. पुढे. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्याला म्हणाला जक्कय्या त्वरा करून खाली ये कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. हालेलुया. हालेलुया. आता जकायुस कुठे होता बघा, येशूला पाहिजे होतं तो गेला असता ना तिथून, पण त्याचं लक्ष कुठे गेलं? का गेला? कारण तो ठिंगणा होता. का गेला? जकायुस का आलेला तिकडे? येशूला बघायला. हालेलुया. त्याचं सगळं काम सोडून तो बघायला आला. हालेलुया. आणि आम्ही वचन ऐकायचं आहे तर आम्ही काय सांगतो? मासळी. हालेलुया. 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 आम्ही आमच्या कामाकडे जास्त लक्ष देतो का प्रभूच्या वचनाकडे? हालेलुया. आता जकायुसने काय केलं? काम सोडलं आणि येशू कोण आहे हे बघायला आलं. हालेलुया. हालेलुया. त्याला जाणीव होती की तो कोण आहे? पापी आहे म्हणून ना. जाणीव होती की नाही?
हालेलुया, हालेलुया. जय येशू. पुढे वाचूया. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. मग हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. पुढे तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. हालेलुया, हालेलुया. आता त्याला प्रभू येशूचं प्रेम केव्हा अनुभवलं? त्याला सुद्धा अनुभवलं ना की हा कोण आहे? माझा मेंढपाळ आहे. हालेलुया. तेव्हा जक्कईस काय झाला? मेंढरा झाला की नाही? तो श्रीमंत होता की नाही? तो सुद्धा त्यात सांगू शकला असता, मला गरज नाही आहे एका मेंढपाळाची. का? त्याच्याकडे सगळं काही होतं की नाही? होतं की नाही? संसारिक दृष्टीने सर्व काही होतं त्याच्याकडे. हालेलुया, हालेलुया. आता आपण या संसारात राहतो. आपली जास्त करून आपलं लक्ष कोणाकडे असतं? ज्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, मोठी जमीन आहे, बरोबर? तर तो कोण आहे? श्रीमंत आहे, बरोबर? आता जक्कई सुद्धा श्रीमंतच होता की नाही? जगाच्या दृष्टीने श्रीमंत होता, पण आध्यात्मिक दृष्टीने गरीब होता की नाही? तर त्याला परमेश्वराच्या आध्यात्मिक दुधाची गरज होती की नाही? तर जेव्हा त्याने दूध घेतलं, परमेश्वराच्या त्या मेंढपाळाने जेव्हा त्याला दूध दिलं आणि जेव्हा ते दूध त्याने घेतलं, त्याला समजलं की त्याने म्हणजे तो पापी आहे, त्याने चूक केलेली आहे आणि पश्चाताप येतो त्याच्यात. येतं की नाही? जेव्हा जेव्हा आम्ही दूध घेतो तेव्हा आमच्या जीवनात काय यायला पाहिजे? पश्चाताप यायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. ते पश्चाताप कोणाच्या मध्ये आलं? जक्कईस मध्ये आलं. आणि जेव्हा पश्चाताप आलं त्याने काय निर्णय घेतला? की मी जितकं मी घेतलेलं आहे ते मी दुप्पट परत करणार. काय सांगितलंय? चौपट मी परत करणार. हालेलुया, हालेलुया. हे कशाने आलं? जेव्हा त्याचं हृदय परिवर्तन झालं, जेव्हा त्याने पश्चाताप केलं. तर जेव्हा जेव्हा आम्ही परमेश्वराचं वचन आत घेतो, म्हणजे ते दूध आहे, आध्यात्मिक दूध जेव्हा आत घेतो, आणि हे घ्यायला आम्ही हवं आहे, एक दिवस नाही, दररोज घ्यायला पाहिजे. कारण योहान्नाचं पुस्तक 8वा अध्याय 31, 32, 31, 32 काय सांगत आहे? वाचूया. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. अच्छा, सर्व यहुद्यांनी ज्या यहुद्यांनी काय केलं? त्यांनी तो विश्वास केलं. म्हणजे काय? वचन स्वीकार केलं. म्हणजे त्यांनी सुद्धा दूध पिले की नाही?
तर ज्यांनी ते दूध आत घेतलं, काय झालं त्यांच्यामध्ये? त्यांनी विश्वास केलं. हालेलुया, हालेलुया. तर इकडे काय सांगितलं? सर्वांनी घेतलं काय? नाही. तर जे घेत नाही ती लोक काय आहेत? तसली माणसं काय आहेत? घमंडी आहेत की नाही? आहेत की नाही? काही लोक सांगतात ना, मला सगळं माहित आहे, मला शिकवू नकोस, मोठी आली मला शिकवायला, तिच्यापेक्षा मी आधी आलेली आहे, मी किती वर्षापासून आहे. बोलतो की नाही? बोलतो की नाही? ये तो कल का बच्चा आया है और हमको सिखा रहा है. हालेलुया. हा कच्चा खिलाडी है, सांगतो की नाही? हालेलुया. तर असली माणसं कोण आहेत? आध्यात्मिक घमंड आहे त्यांच्यामध्ये. हालेलुया, हालेलुया. जो माणूस नम्र आहे ना, तो रोज काय करतो? तो दूध घेतो. तो म्हणतो, प्रभू माझं पोट भरलं नाही, माझं पोट अजून नाही भरलंय, मला पाहिजे, मला रोज दे, मला थोड्या थोड्या वेळाने घ्यायचं आहे हे दूध. हालेलुया, हालेलुया. म्हणून इकडे वचन काय सांगत आहे? सगळ्यांनी घेतलेलं आहे? सगळ्यांनी विश्वास केलेला आहे? नाही. इकडे सुद्धा दोन भागाने बाटलं, म्हणजे डिवाइड झालेलं, भाग झालेला आहे, विभाजित झालेला आहे ग्रुप. काही लोक बसून विचार करतात, ही काय शिकवते, काय आम्हाला सांगते, बरोबर काहीतरी चालत आहे. सकाळी ब्रदर तर एवढं छान शिकवत होते, आता ही काय शिकवायला आली आहे. हालेलुया. होतं की नाही? काय काय लोक आम्हाला पहिल्या वेळी बघत असतील, बरोबर. हालेलुया. दुसरे सांगतात, हा यांना ऐकलेलं आहे आधी, काहीतरी वेगळं आहे, चला ऐकूया. हालेलुया. बघूया काय शिकवते. हालेलुया, हालेलुया. तर तसंच जेव्हा प्रभू येशू देखील शिकवत होते, तिकडे सुद्धा दोन भागाने विभाजित झालेलं. हालेलुया, हालेलुया. तर काही लोक त्यांचं जे शिकवत होते ते ग्रहण करत होते, आणि काही माणसं काय करत होते? नाकारत होते. हालेलुया. तर जे स्वीकार करत होते त्यांच्या बाबतीत प्रभू येशू काय सांगत आहे बघा, वाचा. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर. बस. तर राहिलात म्हणजे फक्त कधीतरी, आठवड्यातून एकदा, केव्हा? मग रोज 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 तुम्हाला काय करायचंय? वचनात राहायला पाहिजे. दिवस रात्र तुम्हाला वचनात राहायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता तुम्ही जेवण घेतात आतमध्ये, तर ते जेवण काय होतं? जिरायला सुरू झालं की नाही? का तसंच राहिलंय डिपॉझिट? अख्खाचा अख्खा सुरू झालं की नाही? सगळे मला असं बघायला लागले, मला वाटलं काय झालं? जेवल्यानंतर काय होतं? पचन सुरू होतं की नाही? हा. आणि पचन सुरू झालं त्याच्यानंतर काय होतं? थोडं मात्रा जाते, आणि काय होतं? ते जेवण तुम्हाला ऊर्जा देते की नाही शरीराला, बरोबर हो. हालेलुया. तुमच्या शरीराला ताकद देते की नाही? त्याच्यामुळे तुम्ही कार्य करतात की नाही? तसंच जेव्हा जेव्हा आपण वचन ऐकतो, हे वचन काय करतं? ते वचन आपल्या आत गेल्यानंतर एक ऊर्जा उत्पन्न करते, ज्याचं नाव आहे विश्वास. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू सांगतात, फक्त आठवड्यातून एकदा नाही किंवा वर्षातून एकदा नाही तुम्हाला घ्यायचंय वचन, तुम्हाला वचन घ्यायचंय रोज, नेहमी वचन घ्यायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आता तुम्ही दिवसातून फक्त एकदा जेवण जेवता काय? किती वेळा? 2 वेळा? 2 वेळा? 4 वेळा? 4 वेळा तरी घेता की नाही? हा. हालेलुया, हालेलुया. जर दिवसातून एकदा घेतलं तर काय झालं असतं?
काय झालं असतं? ही अशी बॉडी दिसली असती काय? हालेलुया, हालेलुया. तर शरीराला आपण काय करतो? टाइम टू टाइम देतो की नाही जेवण? हो की नाही? देतो ना. तसंच आपल्या आत्म्याला का नाही देत आम्ही? आत्म्याला सुद्धा जेवण पाहिजे की नाही? आत्मा सुद्धा ओरडतो पण ऐकत नाही आपण, कारण आमचे आध्यात्मिक कान बंद आहे. हालेलुया. पण हे शारीरिक कान नेहमी उघडे आहेत म्हणून अरे पोटातून आवाज येत आहे, काव काव होत आहे, बरोबर? हालेलुया. तर भूक लागली आहे आणि टाइम झालं की अरे ब्रेक कधी भेटणार? वॉच कडे टाइम जातं की नाही होत? आपलं जातं की नाही टाइम वॉच कडे? हालेलुया. लक्ष जातं की नाही? हालेलुया, हालेलुया. तर शारीरिक भूक आपल्याला जाणीव होते, तसंच आध्यात्मिक भूक का नाही जाणीव होत? कारण आपला आत्मा आपल्याला दिसत नाही. हालेलुया. शरीर जरा काय झालं तर अरे किती बारीक झाली ग, होतं की नाही? आजारी होती काय? हा, होतं की नाही? पण आत्मा, आता मी तुमच्या आत्म्याकडे बघून सांगते, काय झालं तुमचा आत्मा एवढं बारीक का झालेला आहे? आजारी होतं काय? हालेलुया, हालेलुया. जय येशू. तर म्हणून येशू सांगत आहे वचनामध्ये आपल्याला सतत राहायला पाहिजे. हालेलुया. म्हणून ते काय सांगतात इकडे? अरे वाचा वाचा. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. तर इकडे किती प्रभूचे शिष्य आहेत? सर्वसाठी बोलू नका, आपल्यासाठी बोला. हालेलुया, हालेलुया. काही लोकांचा हात सुद्धा वर नाही. हालेलुया. म्हणजे ते खरोखर बोलत आहात. हालेलुया, हालेलुया. तर तुम्ही खरोखर येशूचे शिष्य केव्हा होणार? जेव्हा जेव्हा तुम्ही आध्यात्मिक दूध पिणार. हालेलुया, हालेलुया. आज ही संधी सुद्धा तुम्हाला प्रभूने दिलेली आहे. आणि खूप जण इकडे नवीन आलेले आहेत. किती जण पहिल्या वेळी आलेले आहेत इकडे? खूप जण नवीन आहेत. हालेलुया. तर प्रभूने आज तुम्हाला सुद्धा संधी दिलेली आहे आणि तुम्हाला सांगत आहात की वर्षातून एकदा दूध पिऊ नका, रोज दूध पिया. आता घरी जाऊन तुम्ही अमूलवाल्याला बुकिंग करू नका. मी आध्यात्मिक दूधचं सांगत आहे. नाहीतर तुम्ही म्हशीचं नाही तर गाईचं दूध ऑर्डर करणार. हालेलुया, हालेलुया. जय येशू, जय येशू. जेव्हा जेव्हा मी दूध सांगते, अच्छा तुम्ही मच्छी खातात मला माहित आहे. सॉरी सॉरी सॉरी. हालेलुया, हालेलुया. तर जेव्हा जेव्हा आम्ही दूध बोलतो, अमूल दूध किंवा ते गोकुल दूध नाही बोलत आम्ही. हालेलुया. प्रभूचं वचन, हालेलुया, त्यांचं वचन रूपी दूध बोलत आहोत आम्ही. हालेलुया, हालेलुया. तर प्रभू येशू काय सांगतात? तुम्ही माझे शिष्य केव्हा होणार? जेव्हा जेव्हा तुम्ही माझं वचन रूपी दूध पिणार, तेव्हा तेव्हा तुम्ही माझे शिष्य व्हाल. का? कसे तुम्ही शिष्य व्हाल? कारण जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांचं दूध पिणार, त्या दुधामध्ये जे पोषण आहे ते तुम्ही आत घेणार. हालेलुया. आता ते दूध जे आहे म्हणजे प्रभूचं वचन आहे, ते काय आपल्याला सांगत आहे? आपल्या शत्रूंवर प्रेम करा सांगत आहे की नाही? तर ते ऐकायला बरं वाटतं, पण करायला सोपं आहे का? पण ते निर्देश आपल्याला पाळायचा आहे की नाही? आहे की नाही? बरोबर. तर सोपं होतं की नाही? काय झालं? सगळे एकदम गप्प राहिले. सगळ्यांकडे शत्रू आहेत का? उत्तरमध्ये शत्रू आहेत का?
मग एवढे का मला बघतात तुम्ही लोक गंभीर होऊन? हा, हालेलुया, हालेलुया, जय येशू. तर बघ, प्रभू येशूची जी शिकवणूक आहे ना, खूप अवघड वाटते. पण जेव्हा जेव्हा आपण हे दूध आत घेतो ना, आध्यात्मिक दूध, त्यांचं वचन घेतो आणि दिवस रात्र ते ऐकतो, जेव्हा आपण ऐकतो आपल्या मनाचं काय होतं? परिवर्तन होतं, नवीन होतं हे मन. आणि जेव्हा जेव्हा हे मन नवीन होतं, जे काय ते सांगतात ते करायला आपल्याला सोपं होतं. पण हे केव्हा होणार? जेव्हा मी रोज हे दूध पिणार आणि आपलं हे जे मन आहे जे ऐकत नाही त्याला मी नवीन नाही करणार, तोपर्यंत जे काय प्रभू सांगतो ते मला करायला अवघड वाटेल. आणि म्हणून तो सांगतो की रोज तुम्हाला काय करायचंय? हे दूध प्यायचं आहे. म्हणजे माझं वचन सतत तुम्हाला ऐकायचं आहे आणि तेव्हाच तुम्ही काय होणार? माझे शिष्य होणार. आता शिष्य कोण आहे? शिष्य कोण आहे? आम्ही. हा, फक्त ऐकतो, फक्त ऐकतो. जो आपल्या गुरु सारखं व्हायला इच्छितो तोच कोण आहे? शिष्य आहे. हालेलुया. तर आपलं सर्वात चांगलं उदाहरण कोण आहे? प्रभू येशू आहे. कोण आहे? प्रभू येशू आहे. आणि म्हणून तो सांगतो, जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या वचनासारखं करणार तेव्हा तेव्हा तू कोण होणार? तुम्ही कोण होणार? माझे शिष्य होणार. खरोखर तुम्ही माझे शिष्य होणार. हालेलुया. आणि त्याच्यानंतर वाचा. अच्छा, तुम्हाला सत्य समजेल, सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करी. अरे मला वाटलं प्रचारक करणार तुम्हाला बंधमुक्त. हा, ब्रदर गणेश. हालेलुया, हालेलुया. कोण तुम्हाला बंधमुक्त करणार? कोण? आणि हे सत्य काय आहे? ते दूध. काय? परमेश्वराचं दूध. तेच ते वचन आहे जे तुम्हाला मुक्त करणार. हालेलुया, हालेलुया, जय येशू. आपण जाऊया योहान्ना 10 11 पासून. पॉइंट्स देने का ना. अच्छा, पॉइंट लिखना. सीख. हाँ, आधी नोट्स लिहूया. Jesus went about. हाँ, ते ट्रांसलेट करतील. Jesus went about seeking the lost. Jesus went about seeking the lost and rejected. Seeking the lost and rejected. Like the shepherd, who actively seeks out, the rejected lamb, like the shepherd who actively seeks out the rejected lamb, Jesus comes
and seeks and finds those who are lost, broken and rejected. Jesus comes and seeks and finds those who are lost, broken and rejected. He doesn't wait for us. He doesn't wait for us to clean ourselves up. He doesn't wait for us to clean ourselves up or become worthy, or to clean ourselves, S-E-L-V-S, up. to clean ourselves up or up Ourselves, S-E-L-V-S. ourselves, S-E-L-V-E-S, selves U-P up. up or become worthy. He pursues us in our brokenness. He pursues us in our brokenness. Example, Zacchaeus, the tax collector. Zacchaeus the tax collector, even though he was rich, he was rejected. He was rejected by the Jews. He was a broken vessel. He was a broken vessel and lost in this world. But Jesus found him and restored his identity to him by giving him his righteousness, making him a citizen of heaven. And feeding him with his milk. This brought conversion. This brought B-R-O-U-G-H-T. This brought conversion in B-R-O-U-G-H-T. B-R-O-U-G-H-T. This brought conversion in Zacchaeus, and he gave away everything willingly and cheerfully. Marathi. Gave away. He gave away everything
cheerfully and नवे सात में नवे नवे सात में AW है सब सही है हाँ मराठी में लिखने का है ना हाँ लिखना है यीशु हरवलेल्या आणि नाकारलेल्यांना शोधण्यास वर गेला. येशू हरवलेल्यांना आणि नाकारलेल्यांना शोधण्यास वर गेला. जसे मेंढपाळ सक्रियपणे नाकारलेल्या जसे मेंढपाळ सक्रियपणे नाकारलेल्या मेंढराचा शोध घेतो. जसे मेंढपाळ सक्रियपणे नाकारलेल्या मेंढराचा शोध घेतो. येशू येतो आणि हरवलेल्यांना शोधतो आणि तुटलेल्यांना आणि नाकारलेल्यांना शोधतो. येशू येतो आणि हरवलेल्यांना शोधतो आणि तुटलेल्या आणि नाकारलेल्यांना शोधतो. तो आपण स्वतःला स्वच्छ करण्याची किंवा पात्र होण्याची वाट पाहत नाही. तो आपण स्वतःला स्वच्छ करण्याची किंवा पात्र होण्याची वाट पाहत नाही. तो आपल्या तुटलेल्या अवस्थेत आपल्याला टिकवून ठेवतो. तो आपल्या तुटलेल्या अवस्थेत आपल्याला टिकवून ठेवतो. उदाहरण जकातदार. जकातदार जरी तो श्रीमंत होता, जकातदार जरी तो श्रीमंत होता तरी त्याला यहुद्यांनी नाकारले. तो तुटलेले भांडे होता. तो तुटलेले भांडे होता आणि या जगात हरवला होता. पण येशूने त्याला शोधले आणि
त्याचे नीतिमत्व देऊन त्याला स्वर्गाचा नागरिक बनवून आणि त्याचे दूध खाऊ घालून त्याची ओळख परत मिळविली। यामुळे जक्कईमध्ये परिवर्तन झाले आणि त्याने स्वइच्छेने आणि आनंदाने सर्व काही दिले। त्याने स्वइच्छेने आणि आनंदाने सर्व काही दिले। झालं? आपण जाऊया भजन संहिता, स्तोत्रगीत। स्तोत्रगीत 23 पहिला। परमेश्वर माझा मेंढपाळ आहे। मला काही उणे पडणार नाही। हालेलुया। तो कोण आहे आमचा मेंढपाळ? कोण आहे? खरोखर तर आमच्या जीवनात किती मेंढपाळ आहेत? एकच आहे का एकपेक्षा जास्त आहे? खरोखर विचार करा। आम्ही नोकरीला जातो तेव्हा कोण असतो आमचा मेंढपाळ? आमचा बॉस असतो का परमेश्वर असतो? लक्ष कुठे आहे? आणि घरी नवरा आहे का परमेश्वर आहे? मेंढपाळ कोण आहे? घरचा मालक कोण आहे? नवरा। आणि मुलींना विचारलं तर माझा पप्पा। बरोबर आहे की नाही? हालेलुया। पण इकडे वचन काय सांगत आहे? कोण आहे माझा मेंढपाळ? कोण आहे? परमेश्वर। सगळेजण संगती बोला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे। परमेश्वर माझा मेंढपाळ। डोळे बंद करा आणि स्वतःला सांगा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे। मला काही उणे पडणार नाही। मला काही उणे पडणार नाही। जर होडीत कमी मच्छी आली तर तेव्हा काय दिसतं? उणेपणा दिसतं का जास्त दिसतं? असं बघताना संसारिक डोळ्याने बघताना कमी दिसतं, पण जर आम्ही आध्यात्मिक डोळ्यातून बघितलं तर काय असणार?
प्रभू तुम्ही मला भरभराटीने दिलेलं आहे. आज आमच्या घरी कसल्याच गोष्टीची कमी नाही आहे. आम्हाला किती पण उणे दिसलं तरी पण आपल्याला काय सांगायचं आहे की प्रभूने मला भरभराटीने दिलेलं आहे. का? कारण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि जर परमेश्वर माझा मेंढपाळ आहे तर त्याचं काम काय आहे? माझ्या जीवनामध्ये जी काही गरज आहे ते पुरवणे. तर ती जिम्मेदारी को क्या बोलतात? ती जबाबदारी कोणाची आहे? परमेश्वराची आहे. पण आम्ही काय सांगतो ही माझी जबाबदारी आहे, बरोबर? तर जबाबदारी कोण घेतो? आम्ही घेतो ना. परमेश्वर तू जरा बाजूला जा, तुला माहित नाही, मी करते, बरोबर? आणि आपण जातो सर्व ठिकाणी हुशारी मारायला, बरोबर? होतं की नाही? मी असं नाही सांगत की काम नाही करायचं, काम करायचं आहे, पण दरवेळा आपल्याला हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे की माझा मेंढपाळ कोण आहे. आणि जेव्हा जेव्हा मी सांगते परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मी कुठल्याही कामाला हात लावते त्याच्यामध्ये काही उणेपणा होईल का? नाही. कुठे रोज सकाळी उठताना सर्वात आधी तुमच्या तोंडात वचन काय असायला पाहिजे? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही. हालेलुया, हालेलुया. कारण तुम्हाला लिहायचं असेल तर मोठ्या अक्षरात लिहा तुमच्या पुस्तकात, हेच लिहा, परमेश्वर माझा. आणि ज्यांना लिहायला येत नाही ती लोक बोला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि मोठ्या मोठ्या अक्षराने लिहा. तुमच्या घरी पण पाहिजे तर लिहा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. लिहिलं सर्वांनी? लिहिलं? मी 2 दिवसाआधी मी सकाळी उठली आणि मी असंच बसून मी विचार करत होते की काय मी प्रार्थना करू म्हणून. तर पवित्र आत्माने मला हे आठवण करून दिलं आणि मी हे स्तोत्रगीत आहे ना पूर्ण करत होती. म्हणजे मला तोंडपाठ आहे इंग्लिशमध्ये, तर एक एक वाक्य एक एक शब्द घेऊन मी त्याच्यावर मनन चिंतन करत होती. आणि तेव्हा मी पाहिलं की माझ्या जीवनात जे काही गरजा आहेत, फक्त शारीरिक गरज नाही, मानसिक गरज आहे, आरोग्य मला पाहिजे सर्वासाठी, धन पाहिजे सर्वासाठी प्रभूने प्रबंध केलेला आहे. तर आम्ही टेन्शन घ्यायची गरज आहे का? आम्ही चिंता करायची गरज आहे का? नाही. आम्हाला चिंता केव्हा होते? जेव्हा आपण या डोळ्यांनी बघतो. आज ऐकलं ना आम्ही 5 दरवाजे आहेत, आहेत की नाही? कोणाकडे आहेत 5 दरवाजे? सर्वांकडे आहेत की नाही? आणि हे 5 दरवाजे नेहमी आपल्याशी बोलतात की नाही? दाखवतात की नाही की इकडे तुम्हाला उणेपणा आहे, इकडे कमी आहे, बरोबर? रोज आपल्याला दाखवतात कुठे आपल्या जीवनात कमतरता आहे ते. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा जेव्हा हे 5 दरवाजे आपण उघडतो आणि बघतो आमच्या जीवनात कमीपणा, तेव्हा काय होतं? चिंता येते. येते की नाही? येते की नाही? कोणाकोणाला येते चिंता वर्षातून एकदा? तुम्हाला कोणाला चिंताच नाहीये? वर्षातून एकदा ना? मग 10 वर्षातून एकदा रोज येते. हालेलुया. ब्रदर गणेश, इन लोगों को रोज आता है चिंता. हालेलुया. तर चिंता येते, पण तुम्ही घेतात का चिंता? का त्या चिंताला आता टाटा बाय बाय सांगतात ना? हालेलुया. का सांगतात टाटा बाय बाय? कारण तुमचा मेंढपाळ कोण आहे? परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. तर जेव्हा जेव्हा तुमचे हे 5 द्वार आहेत ते उघडतात आणि तुम्हाला दाखवतात सगळं काही, परिस्थिती दाखवते,
तेव्हा तुम्हाला काय सांगायचं आहे? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काहीही उणे पडणार नाही. हालेलुया, हालेलुया, जय येशू. आणि माझा मेंढपाळ फक्त एकच आहे आणि दुसरा कोणच नाही. हालेलुया. त्याच्यानंतर काय लिहिलेलं आहे? तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. हालेलुया. कुठे बसवतो? कुठे बसवतो? आता हे हिरव्यागार कुरणात याचा अर्थ काय आहे? तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. हालेलुया. बसवतो, उभा ठेवतो. काय काय करतो? बसवतो. म्हणजे तुम्ही बसला की काय आहे त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही बसला की त्याचा अर्थ काय आहे? आराम ना, विश्राम ना. म्हणजे प्रभू येशू काय करतो? तुम्हाला विश्राम देतो. कशाने? कशामुळे? कारण त्यांनी तुमच्या खाण्यापिण्याचं सगळं प्रबंध केलेला आहे. हिरवगार जेव्हा घास बघते त्याचा अर्थ काय आहे? काय आवाज आला? हालेलुया. तुम्हाला काय हसू आलं एवढं? हालेलुया. तर हिरवगार याचा अर्थ काय आहे? हिरवगार घास त्याचा अर्थ काय आहे? अरे यार, ये भी मेरे को समझाना पड़ता है. मेंढरं काय खातात? काय खातात? तर त्याच्यासाठी भोजन आहे की नाही? तर घासचा अर्थ काय आहे? भोजन आहे ना. तर परमेश्वराने बघा, कधी कधी काय होतं माहित आहे? 2 मुलं झाली, तिसऱ्याच्या वेळेला बाय चान्स झालं ना, तर आता नवरा नवरी काय बोलणार? आता तिसरं होणार आहे. खर्च कुठून आम्ही आता सगळं प्रबंध करणार? होतं की नाही? होतं की नाही? पण जेव्हा तिसरं होतं तेव्हा नवऱ्याचं काय होतं? प्रमोशन होतं. हे कुणी दिलं? कुठून आलं? कुणी दिलं? परमेश्वराने दिलं की नाही? म्हणजे ते तिसरं पण जे बाळ आलं ना, त्याचा प्रबंध कोणी केलेला आहे? परमेश्वराने केलेला आहे. पण आपल्याला काय वाटतं? आपलं मन आहे ना ते एवढं लहान आहे ना, आपल्याला वाटतं अरे बापरे, आता तिसरं बाळ आलं तर आता आपण काय करू? कुठून पुरवू त्याच्यासाठी? पण परमेश्वर जेव्हा देतो ना, तेव्हा परमेश्वर काय करतो? त्या बाळासाठीच नाही, परंतु त्या कुटुंबासाठी सुद्धा सगळं प्रबंध करतो. हालेलुया. मी आमचं उदाहरण देते ना. आमची जेव्हा पहिली मुलगी होणार होती त्याच्या आधीच त्यांची नोकरी गेली आणि आम्ही सांगतो खूप ऋण आहे ना त्याच्यामध्ये पडलो आम्ही. पण जेव्हा ती झाली, त्यांना नोकरी लागली इस्रायलमध्ये, आणि त्याच्यानंतर आम्ही पाहिला, त्याच्यानंतर बाकीचे 2 सुद्धा झाले आल्यानंतर. पण हर एक जे आमचं बाळ आलं, सर्व बाळांनी आम्हाला काही ना काहीतरी चांगलंच घेऊन आलं आणि आमची उन्नती होतच गेली. कधी आम्हाला असं वाटलं नाही की आम्हाला कमतरता झाली आहे म्हणून. परंतु हर एक बाळ आहे त्याच्या येतानाच त्याच्या बरोबर उन्नती घेऊन आलेला आहे. पण जेव्हा जेव्हा आम्ही नकारात्मक विचार करतो, आम्ही चिंता करतो, जे आहे ते सुद्धा काय होतं? आमच्या जीवनात कमी होतं. हालेलुया, हालेलुया, जय येशू. तर इकडे वचन काय सांगत आहे? तो आपल्याला कुठे घेऊन जातो? हिरव्यागार कुरणात घेऊन जातो. म्हणजे तो आपल्याला आरामच्या जागी घेऊन जातो. तो सांगतो आराम कुठलं? शारीरिक आराम. तुम्ही बसतात, केव्हा बसतात? जेव्हा सगळं तुमचं काम झालं तेव्हा तुम्ही आराम करतात की नाही? आणि तेव्हा तुमच्या डोक्यात तुम्ही घेतात का आता हे काम करायचंय ते काय? नाही. जेव्हा सगळं काय झालं तेव्हा तुम्ही एकदम आरामात बसतात की नाही? विश्राम करतात की नाही? आणि त्यावेळेला कसली चिंता घेत नाही. तसंच परमेश्वर जो आमचा मेंढपाळ आहे तो आपल्याला कुठे घेऊन जातो? हिरव्यागार कुरणात घेऊन जातो.
म्हणजे तो आम्हाला अशा जागी घेऊन जातो जिथे आम्ही खूप आरामात बसू शकतो, म्हणजे आम्ही विश्राम करू शकतो, आम्हाला कसलीच चिंता नाही येते. हालेलुया, हालेलुया. आणि असल्या जागी आम्हाला घेऊन जातो जिकडे त्यांनी सर्व गोष्टींचा प्रबंध केलेला आहे. तर आमच्या जीवनात आपल्याला वाटतं की मी मेहनत केली आहे म्हणून सगळं झालेलं आहे. नाही, हे परमेश्वराने सगळंच काय अगोदरच आमच्यासाठी प्रबंध करून ठेवलं होतं, म्हणून आज आमच्या जीवनात हे आहे. तुम्ही लग्न करून येताना घर घेऊन आलेला काय? हा, हालेलुया. हे घर, नवरा, गाडी, सगळं जे आहे ना, बोट वगैरे सगळे तुम्ही जन्मताना तेव्हाच प्रभूने दिलं होतं तुम्हाला. हालेलुया, हालेलुया. सगळं काही हे पॅकेज आहे ना तेव्हाच घेऊन आलेला, पण ते जसं जसं तुम्ही वाढत गेलं त्या त्या वेळेला ते तुमच्या जीवनात साक्षातपणे आलेलं आहे. हालेलुया. पण आपल्याला वाटतं कारण मी कष्ट केलेलं आहे, मी मेहनत केलेला आहे म्हणून मला भेटलेलं आहे. नाही, परंतु हा मेंढपाळ जो आपला आहे प्रभू येशू, त्याने ऑलरेडी आधीच सगळं काय आमच्यासाठी करून ठेवलेलं होतं. वचन सांगताना या जगाचं निर्माण करण्याच्या अगोदर त्यांनी आम्हाला निवडलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सर्व काय दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. नंतर त्याच्यानंतर नेक्स्ट तर तो माझा जीव ताजा तवाना करतो. हालेलुया, हालेलुया. तुम्ही मोबाईल बघितलेला आहे, जास्त मोबाईल वापरला तर काय होतं? बॅटरी काय होते? पुरा. मग तुम्ही काय करतात? मोबाईल घेतात आणि टाकून देतात, दुसरं नवीन घेतात. नाही करत, इकडे उत्तरमध्ये नाही करत. अरे समुद्रात नाही टाकतात, काय करतात मग तुम्ही? अरे इकडे चार्जिंग होते, चार्जिंगला लावतात ना, हो की नाही? आणि चार्जिंगला लावल्यानंतर काय होतं? थोड्या वेळात परत बॅटरी चार्जिंग होते आणि मोबाईल तुम्ही वापरू शकतात. बरोबर. तसंच आपण सुद्धा आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये काय होतं, कधी कधी खूप बॅटरी जशी ड्रेन होते ना, तशी आमची सुद्धा बॅटरी ड्रेन होते. बरोबर. एकदम सांगतो आम्ही अस्तव्यस्त होतो आपण. बरोबर. तेव्हा आम्हाला सुद्धा चार्जिंगची गरज आहे. आणि हे चार्जिंग कुठून भेटतं आपल्याला? वचनातून. आणि म्हणून इकडे वचन काय सांगत आहे? परत वाच आता हे. तो माझा जीव ताजा रवाना करतो. कसं? त्याच्या वचनामुळे. तो मला काय करतो? काय चारवतो? त्याचं वचन. आणि जेव्हा जेव्हा मी हे वचन खाते काय होतं? मी परत रिचार्ज होते. हालेलुया, हालेलुया. माझ्यामध्ये काय येते? स्फूर्ती येते. हालेलुया. लिया नोट्स. The Lord my shepherd, the Lord my shepherd gives me everything that I want. The Lord my shepherd gives me everything I want. He not only gives me he not only fulfills my physical needs. He not only fulfills my physical needs, but also my spiritual needs. But also my spiritual needs. SPIRITUAL, spiritual needs. He gives me rest. He gives me rest
in the mind. He gives me rest in the mind and restores my soul, and restores my soul. R-E-S-T-O-R-E-S, restores my soul. He is my true shepherd. He is my true shepherd. T-R-E, true shepherd. मराठी. माझा मेंढपाळ परमेश्वर मला जे काही हवे आहे ते देतो. तो माझ्या शारीरिक गरजाच पूर्ण करत नाही. तो माझ्या शारीरिक गरजाच पूर्ण करत नाही. तर माझ्या आध्यात्मिक गरजा देखील पूर्ण करतो. तो मला मनाला विश्रांती देतो आणि माझा आत्मा पूर्ण संचयित करतो. तो माझा खरा मेंढपाळ आहे. तो माझा खरा मेंढपाळ आहे. तू ले ना हिला. ओके, आम्ही सगळे डोळे बंद करूया. आणि प्रभूला धन्यवाद देऊया की आज सकाळपासून आज परमेश्वर आम्हाला शिकवत आहे की आम्हा सर्वांना एक मेंढपाळची गरज आहे. आम्ही सर्व मेंढर आहोत आणि आम्ही सर्व या जगात हरवलेलो होतो. पण हा मेंढपाळ आला आणि त्यांनी आम्हाला शोधून काढलं. आम्हाला आध्यात्मिक दूध पाजलं आणि आम्हाला पोषण दिलं. या मेंढपाळाने आमची खूप चांगली देखरेख केली. आम्हाला आमचं त्याग नाही केलं, परंतु आमच्यावर प्रेम केलं. जगाने आम्हाला नाकारले होते, परंतु या मेंढपाळाने आम्हाला स्वीकारले. दिवस रात्र या मेंढपाळाने आम्हाला प्रेम दिलं. आम्हाला ते आध्यात्मिक दूध चारलं. जेव्हा जेव्हा आम्ही आजारी होते तेव्हा तेव्हा रात्र दिवस आमच्या बरोबर राहून आमच्यावर लक्ष ठेवलं, आमची काळजी घेतली, आम्हाला सोडलं नाही. आपल्या रक्ताने आमचे सारे पाप त्याने धुवून टाकले आणि आम्हाला त्याने नीतिमान बनवलं. आम्हाला स्वर्गाचा नागरिक बनवलं.
हा मेंढपाळ आज आम्हाला सांगत आहे की मीच खरा तुमचा मेंढपाळ आहे आणि तुमच्या जीवनात कधीच कसल्याच गोष्टीची तुम्हाला उणेपणा होणार नाही. मी तुमच्या बरोबर नेहमी असतो आणि नेहमीच राहणार. तुमचा कधीच त्याग करणार नाही. हे प्रभू, आम्ही धन्यवाद देतो तुम्हाला तुमच्या या निस्वार्थ प्रेमाबद्दल. दिवस रात्र तुमचे विचार फक्त आमच्या बाबतीतच असतात. त्याच्याबद्दल प्रभू तुम्हाला धन्यवाद देतो. प्रभू, मी धन्यवाद देते की तुम्ही मला निवडलं आणि त्यावेळेला मला निवडलं जेव्हा मी तुम्हाला जाणत सुद्धा नव्हते. हे प्रभू, तुम्ही मला तेव्हा निवडलं जेव्हा मी तुमची शत्रू होती आणि त्यावेळेला सुद्धा तुम्ही माझ्यावर प्रेम केलं. हे प्रभू, जे प्रेम तुम्ही मला दिलं आहे त्याच प्रेमाने तुम्ही मला सामर्थ्य दिलेलं आहे की मी सुद्धा जाऊन आता मी सुद्धा एक मेंढपाळ बनून दुसऱ्यांना जाऊन तेच दूध चारू जसं तुम्ही मला चारलेलं आणि त्यांच्या जीवनात सुद्धा मी बदल आणू. प्रभू, मी आतापर्यंत एक स्वार्थी जीवन जगलेले एक स्वार्थी जीवन जगत होते, परंतु प्रभू आज तुम्ही माझे डोळे उघडले आणि मला हे दाखवलं की कसं तुम्ही तुमचं स्वर्गीय स्थान सोडून इकडे या जगात आला माझ्यासाठी मेंढपाळ होण्यासाठी. तसंच प्रभू, ही संधी तुम्ही मला सुद्धा दिली आहे आणि मी प्रभू ही संधी वापरायला आज तयार आहे. प्रभू, आजपासून प्रभू जे कोणी मेंढरे येतात माझ्या वाटेवर प्रभू, मी माझं स्वार्थ नाही बघत, मी माझ्या स्वार्थाकडे ना बघता त्यांना वेळ देऊन त्यांना हे स्वर्गीय दूध पाजू प्रभू, अशी माझ्यामध्ये तुम्ही क्षमता घातलेली आहे. याच्या बाबत मी तुम्हाला धन्यवाद देते प्रभू. धन्यवाद प्रभू, आज तुम्ही ही समज मला दिल्या बाबतीत. ही प्रार्थना मी करते प्रभू येशूच्या नावाने. आमेन, आमेन, आमेन.